श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानो, यंदाची होळी तुमच्या आयुष्यात एका भूतपूर्व वळण घेऊन येणार आहे. गुरुजींनी ग्रहाच्या बदलत्या चालीचा अभ्यास करून असे भाकीत वर्तवलं आहे की 2 मार्चचा तो दिवस तुमच्यासाठी केवळ रंगाचा सण नसून नियतीचा न्यायनिवाडा करणार आहे. तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती आणि राहूची सावली एक विचित्र संकेत देत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही गुप्त गोष्टी चव्हाट्यावर येतील. कर्क राशीच्या जातकानं, गुरुजीच्या सांगण्यानुसार तुमच्याच घरात व अत्यंत जवळच्या गोतवळ्यात एक गुप्त शत्रू दबा धरून बसलाय. जो व्यक्ती तुमच्या सुखात हसतो तोच तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी पडद्यामागून नातेवाईकासोबत मिळून षडयंत्र रचत आहे. होळीच्या पवित्र अग्नीची प्रखरता या कपटी चेहऱ्याचा मुखवटा खेचून काढणार. सावध राहा, कारण हा वार तुमच्या अत्यंत विश्वासातल्या माणसाकडून होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, जर 2 मोठे धक्के तुम्हाला मानसिकरित्या हादरून सोडणार असले तरी गुरुजींनी 5 मोठ्या खुशखबरी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून तुमचे डोळे आनंदाने पाणवतील. संकटाच्या छायेनंतर भाग्योदयाची ही सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहे. शत्रूचा पराभव आणि नशिबाची साथ कशी मिळेल, त्यासोबतच मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात दिलेला गुरुजींचा जो महाउपाय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तर कर्क राशीच्या जातकानो, लक्षात घ्या की गुरुजीच्या मते या 2 मार्च रोजी होळीच्या मुहूर्तावर ग्रहाची नक्षत्रे अशा एका विशिष्ट कोनात येत आहेत, ज्यामुळे तुमच्या विश्वासाला मोठा तडा बसू शकतो. हा धक्का तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवला किंवा त्याला स्वतःचे मानून पैशाची मदत केली, तोच व्यक्ती ऐनवेळी तुम्हाला दगा देऊ शकतो. व्यवहारात असलेली ही फसवणूक तुम्हाला मानसिक क्लेश देऊ शकते, परंतु गुरुजी म्हणतात की हा धक्का तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी निसर्गाने दिलेला एक इशारा आहे. दुसरा धक्का म्हणजे कर्क राशीच्या जातकांना अत्यंत जवळच्या नाते संबंधातून मिळण्याची शक्यता आहे. गुरुजींनी कुंडलीतील चतुर्थ स्थानाचा अभ्यास करून असे सांगितलंय की तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या मित्र परिवारातील एखादी गुप्त गोष्ट तुमच्या समोर उघड होईल. ज्या व्यक्तीला तुम्ही आपला कणा मानला होता त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल असे काही गैरसमज पसरवले असल्याचं सत्य तुमच्या समोर येईल. हे सत्य पचवणं सुरुवातीला तुम्हाला कठीण जाईल, पण त्यामुळे तुमच्या आयुष्यातील खरे व खोटे लोक वेगळे होतील हे मात्र निश्चित. कर्क राशीच्या जातकांना गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहे की हे 2 धक्के जरी तुम्हाला हादरवणारे असले तरी ते तुमच्या कल्याणासाठी आहेत. होळीच्या अग्नीमध्ये जुन्या आठवणी आणि चुकीच्या माणसावरील विश्वास जाळून टाकण्याची हीच ती योग्य वेळ आहे. हे धक्के तुम्हाला कुंकत करण्यासाठी नाही, तर येणाऱ्या 5 मोठ्या खुशखबर मिळवण्यासाठी, मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे मनाचा संयम ढळू देऊ नका, कारण या वादळानंतर तुमच्या प्रगतीचा सूर्य उगवणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या कुंडलीतील षष्ठ स्थानाचा आणि राहूच्या प्रभावाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय. या अभ्यासानुसार तुमचा शत्रू कोणी बाहेरचा नसून तुमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईक व शेजारी आहे. हा असा व्यक्ती आहे जो तुमच्याशी गोड बोलून तुमच्या घरातील सर्व गुपिते जाणून घेतो, परंतु मनातल्या मनात तुमच्या प्रगतीवर सुखावर जळतो. तुमच्या घरात येणारी लक्ष्मी आणि तुमच्या मुलाबाळाचे यश पाहून या व्यक्तीच्या पोटात नेहमी गोळा येतो आणि त्याचा मत्सरातून तो आता त्याच्या मर्यादा ओलांडणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, गुरुजीने एक अत्यंत भयंकर इशारा दिलाय. 2 मार्चच्या होळीच्या रात्री जेव्हा संपूर्ण जग रंगात न्हाऊन निघेल, होळी पेटलेली असेल, तेव्हा एका कपटी शत्रू तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती तंत्रमंत्र व करणी बाधेसारखे अघोरी प्रयोग करण्याची शक्यता आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात काही संशयास्पद वस्तू टाकून तुमच्या नशिबाला खीळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. होळीच्या अग्नीचा गैरफायदा घेऊन तुमची शांती भंग करण्याचे षडयंत्र या रात्रीत रचले जाईल, असे गुरुजींनी आधी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, हा शत्रू स्वतःला तुमचा हितचिंतक म्हणून मिरवतोय, पण त्याच्या डोळ्यातील द्वेष आता लपून राहणार नाही. होळीच्या रात्री तो करत असलेल्या त्या कृत्यामुळे निसर्गच त्याला उघड पाडेलच, पण या नकारात्मक शक्तीपासून स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण कसे करायचे आणि या शत्रूचा वार कसा परतून लावायचा, यावर गुरुजींनी एक अमोघ महाउपाय या भविष्यवाणीच्या शेवटी सांगितला आहे. हा उपाय चुकला तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आता नीट ध्यान देऊ नये का,
गुरुजीच्या मते या मार्चच्या होळीनंतर तुमच्या कुटुंबातील कुंडलीतील ग्रहांची फेरमांडणी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. इतके दिवस तुम्ही ज्या संकटाचा आणि मानसिक त्रासाचा सामना केला त्याचा अंत होऊन आता आनंदाचे दिवस येणार. पहिली मोठी खुशखबरी म्हणजे तुमच्या अडकलेल्या पैशाचा मार्ग मोकळा होणार. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे वर्षानुवर्षे अडकले होते आणि ज्या थकीत कामाचा मोबदला मिळत नव्हता, तो पैसा या होळीनंतर अनपेक्षितपणे तुमच्या हातात येईल, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक विवेचना दूर होईल. कर्क राशीच्या जातकांनो, दुसरी व तिसरी खुशखबरी तुमच्या करिअर व आरोग्याशी संबंधित आहे. जसं की नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नती व पगारवाढ होण्याचे प्रबळ योग या होळीच्या नंतर सुरू होणार आहेत. तो तुमचा जर जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्याला मोठी डील मिळेल किंवा सरकारी कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून घरातील कोणाचे तरी आरोग्य बिघडलेले असेल, तुम्हाला स्वतःलाच मानसिक थकवा जाणवत असेल, तर यातून आता पूर्णपणे सुटका होणार आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, तुम्ही पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागाल, असे गुरुजीनं भाकीत केलंय मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, त्यासोबतच चौथी खुशखबरी तुमच्या कौटुंबिक व संतती सुखासंबंधी आहे. जर तुमच्या घरात विवाहात अडथळे येत असतील किंवा संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तुम्ही, तर या होळीनंतर तुमच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमतील. मुलाच्या प्रगतीने समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. आणि सर्वात पाचवी मोठी खुशखबर म्हणजे नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचं स्वप्न तुमचं या महिन्यामध्ये पूर्णत्वास येईल. नवीन घर घेण्याचे किंवा जमिनीचे व्यवहार पूर्ण करण्याचा हा अतिशय असा लाभदायक काळ आहे मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, या 5 खुशखबर तुमच्या आयुष्याचा कायापालट करतीलच. पण मित्रांनो, लक्षात ठेवा की या आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी तुम्हाला त्या 2 धक्क्यांना व गुप्त शत्रूंना सामोरे जावे लागेल. हे सर्व संकट टाळून या खुशखबर प्रत्यक्ष अनुभवायच्या असतील तर गुरुजींनी सांगितलेला तो विशेष महाउपाय जाणून घेणे अनिवार्य आहे. तो उपाय कोणता आणि तो होळीच्या रात्री कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा अध्याय अजिबात चुकू नका, कारण तोच तुमच्या जीवनाची सुरक्षा कवच ठरणार आहे. आता लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजीच्या मते या 2 मार्चच्या होळीची रात्र तुमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर एक सिद्ध मुहूर्त आहे. ज्या गुप्त शत्रूने किंवा नातेवाईकांनी तुमच्या विरुद्ध तंत्र मंत्राचे आणि द्वेषाचे जाळे विणले, त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी हा शेवटचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर शत्रूने तुमच्यावर केलेले सर्व वार त्याच्यावरच उलटतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गुरुजींनी सांगितलेला हा विधी तुमच्या कुटुंबाला एका सुरक्षा कवचातून बांधून टाकेल. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकरून गुरुजीच्या मार्गदर्शनानुसार होळीच्या रात्री जेव्हा अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा रात्रीला एक विशेष कृती करायची. एका पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने तुमच्या मनात असलेल्या भीतीचे किंवा अडथळ्याचे नाव लिहायचे. त्यासोबतच मुठभर काळे तीळ आणि पिवळी मोहरी घेऊन ती स्वतःवरून 7 वेळा उतरून ओवाळून होळीच्या पवित्र अग्नीत अर्पण करायची. असे करताना मनात मनात म्हणायचंय की माझ्या सर्व शत्रूचा संकटाचा नाश हो, असं संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुमच्यावरील करणी बाधा असो किंवा दुष्ट लागलेली असल्यास ती तात्काळ भस्म होऊन जाईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेला सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी उत्तर दिशेला तोंड करून 108 वेळा या मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन 5 मोठ्या खुशखबरी तुमच्या आयुष्यात येण्यास सुरुवात होईल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला आध्यात्मिकरित्या प्रबळ बनवत नाही तोपर्यंत बाह्य शत्रू तुम्हाला त्रास देत राहील मित्रांनो. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. शत्रूचे तोंड आपोआप काळे पडेल. कर्क राशीचा जातकांनो, गुरुजींच्या या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण ग्रहाची स्थिती तुमच्या विजयाची साक्ष देत आहे. 2 मार्चचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट घेऊन येणारा ठरेल. आणि या उपायाने केवळ शत्रूचा पराभव होणार नाही, तर रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा संकट मोठे असतात तेव्हा ईश्वराची साथही तितकीच प्रबळ असते. 2 मार्चची होळी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता, शत्रूचे कपट आणि दुष्टाचे षड्यंत्र जळून खाक करणारी ठरेलच, ही स्वामीच्या चरणी आम्हीही प्रार्थना करतो. ज्या विश्वासाने तुम्ही हा प्रवास पाहिलाय तोच विश्वास तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. मित्रांनो, हे देवादिदेव महादेव कर्क राशीच्या प्रत्येक जातकावर आपली कृपा दृष्टी कायम ठेव. त्यांच्या मार्गातील सर्व काटे दूर ठेव. गुप्त शत्रूच्या वारामधून त्याचे रक्षण कर. त्यांच्या घरातील इडापिडा टळू दे. घरावर येणारे प्रत्येक संकट आपल्या
त्रिशूळाने नष्ट कर आणि त्यांच्या आयुष्यात सुखाचा, समृद्धीचा आणि प्रगतीचा प्रकाश येऊ दे. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर देखील करा आणि कमेंटमध्ये भक्तिभावानं पूर्ण श्रद्धेने हर हर महादेव कृपा ठेवा असं लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्यावरील संकटाचे ओझे हलके होण्यास मदत होईल आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.